खबर राजनीतिक गलियारों से है। आगामी 29 महानगर पालिकाओं के सार्वजनिक चुनाव में देश और दुनिया की वर्ल्ड फेमस लोकप्रिय राजनीतिक पार्टी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के संस्थापक अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहब ने अपने उम्मीदवार उतारने की घोषणा की है। गुरुवार की शाम कल्याणपुर के देशमुख होम पार्टी मुख्यालय में उम्मीदवार, पार्टी कार्यकर्ता, पदाधिकारियों की एक समीक्षा बैठक का आयोजन किया गया था, जिसमें राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे साहब के अलावा पार्टी के उपाध्यक्ष यूसुफ भाई शेख के अलावा पार्टी के युवा नेतृत्व नाना गायसमुद्रे, हरीश अंकु सिंगले, अल्ताफ भाई खान, अरबाज खान, पार्टी सलाहकार सूरज भाई छप्परवाल, इसरार खान, यूसुफ शेख, नवाज शेख, महिलाओं में जबीना शेख, नीलिमा सोनोने, ऋतिक बोल, करीम खान, निसार खान, रोहित राठौड़, संतोष धरवरे, अरबाज खान, सैयद अली रेवड़ी, दीपक पवार, बनवारी लाल कुरिया इत्यादि उपस्थित थे। इस मीटिंग में राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहब ने पूरे महाराष्ट्र की महानगर पालिकाओं के चुनाव में उम्मीदवार उतारने की घोषणा की है। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे आज बघत आहे आपण ह्या ठिकाणी मीटिंग लावलेली आहे। येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जी उमेदवार आपण देणार आहे त्या संदर्भातली चर्चा मीटिंग ह्या ठिकाणी लावली होती आणि आज काही उमेदवार आपण ह्या ठिकाणी डिक्लेअर देखील केलेले आहे। विषय असा आहे आपण जवळजवळ 8 ते 9 वर्षे महानगरपालिकेचे ह्या मनोवादी जातीवादी सरकारने जी इलेक्शन थांबवलं आणि जी इलेक्शन लावलं नाही त्याचं कारण एकच आहे की ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे जी त्यांच्या विरोधामध्ये वारं होतं म्हणजे महापालिकेचे इलेक्शन झालं की त्याच्यावर आमदारकीचा विषय येतो की आमदार कोण निवडून येईल आणि आमदारकी झाली की खासदारमध्ये कोण निवडून येईल। म्हणजे ह्याच्यासाठी जी खालचं जी इलेक्शन महापालिकेचं लावलं नाही त्याचं कारण पहिला मुद्दा हा होता। दुसरा मुद्दा माझा एक असा आहे की येणाऱ्या 10 वर्षापासून 2014 पासून मी बघतोय 2014 पासून मी पक्ष स्थापन करून समाजामध्ये काम करतोय, वावरतोय आणि लोकांच्या समस्या जाणतो, समस्या सोडवतो। परंतु तळागाळातला व्यक्ती, तळागाळातला सामान्य माणूस, तळागाळातला सामान्य गटरीचा असो, पायवाटो असो, रस्ते असो, आज बघतो आपण रस्त्याची परिस्थिती कशा प्रकारे या ठिकाणी आम्हाला जाणारा सिलपाट्यापासून ही कल्याण ती सिलपाटा रोड ब्रिज पाहिजे होता। या ठिकाणी आणली आम्हाला ट्रेन, ह्या ट्रेनचा आम्हाला कुठला देखील फायदा नाही। आम्हाला फायदा याच्यासाठी नव्हता की आम्हाला ह्या ठिकाणी रस्त्याची कशी अवस्था आहे, आज ह्या ठिकाणी किती ट्रॅफिक जाम होतो, ह्याला आणण्याचं कारण काय होतं शासनाचं की शासनाचं आणण्याचं धोरण एकच, ही काय मुंबईला ट्रेन चालली का यांनी नेऊन तळुजाला पोहोचवली, ही जर CST पोहोचत होती तर ह्याचा आम्हाला थोडासा फायदा देखील झाला असता। ह्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मोठं काय झालं ती सर्वांना जगाला माहिती आहे, यांनी काय केलं, कोणी काय केलं। सर्वात पहिला प्रश्न माझा, दुसरा प्रश्न माझा असा आहे महापालिकेमध्ये जी आज आम्ही सामान्य उमेदवार देणार आहे आणि तळागाळातले उमेदवार देणार आहे आणि सामान्य जनतेच्या घरामध्ये जाऊन काम करणारे उमेदवार आहे देणार आहे। मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवार देणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे आणि आज ह्या ठिकाणी आम्ही चर्चासत्र केली, ह्या ठिकाणी उमेदवार देखील डिक्लेअर केलेले आहे आणि माझं म्हणणं पुढे एकच असेल की इलेक्शन जो आहे ते खरोखर सर्वसाधारण माणूस, सामान्य माणूस आणि आम जनतेतला माणूस असणं गरजेचं आहे किंवा बलांडे नसावा, पैसेवाला नसावा किंवा करोडो रुपये टाकून निवडून येऊन दादागिरी करणार आहे, जाऊन त्या उमेदवाराला मार, ह्या उमेदवाराला जाऊ, सामान्य व्यक्तीला मार, एरियातल्या लोकांना मार, गोरगरीब जनतेला मार, त्याच्यावर गुन्हे खोटे दाखल कर, त्यांना शिवेगाळी कर, त्यांना मारहाण करणार असे उमेदवार ह्या महापालिकेत निवडून देऊ नये। आणि असं कुणी करायचा जरी कुणी प्रयत्न केला तरी त्याला आम्ही तशा प्रकारेच उत्तर देऊ आणि त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। तिसरा प्रश्न माझा असा आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचे जेवढे उमेदवार असतील त्यांना एकच सिम्बॉल असेल, एकच सिम्बॉल असेल आणि ती सिम्बॉल देखील तशाच प्रकारे टक्कर देणारा असेल। जसा BJPचा सिम्बॉल आहे, तसा शिंदे गटाचा सिम्बॉल आहे, तसा राष्ट्रवादीचा सिम्बॉल आहे, तसाच उद्धव ठाकरेंचा सिम्बॉल आहे, तशाच प्रकारे आमचा देखील सिम्बॉल आहे आणि सर्व उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच सिम्बॉल देऊ
आणि एक उमेदवाराच्या माध्यमातून तशा प्रकारे आम्ही प्रचार देखील करू आणि आमचे उमेदवार जास्तीत जास्त ह्या महापालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न करू. माझे सर्व ह्या ठिकाणी जेवढे आता ह्या ठिकाणी उमेदवार आहेत, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, सर्व आम जनतेत सर्व एरियात थोडे थोडे कार्यकर्ते या ठिकाणी बोलवले, कारण या ठिकाणी जागा नसल्यामुळे ज्या ज्या एरियामध्ये मिटिंग लागेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी लोकांना समजून त्या ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तशा प्रकारे या ठिकाणी आज चर्चासत्र बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही उमेदवार देखील डिक्लेअर केलेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही उमेदवार देऊन सामान्य जनतेची पिळवणूक होणार नाही, सामान्य जनतेला अन्याय करणार नाही. सामान्य जनतेवर कुठलाही अन्याय झाला तर त्याला धडकमध्ये आम्ही उभा राहून त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम. जिसमें ठाणे महानगरपालिका, मुंब्रा, कलवा, कल्याण डोंबिवली, टिटवाला, मोहने, मुंबई परभणी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ नागपुर, छत्रपति संभाजीनगर, पुणे, नासिक, नगर की महानगरपालिकाओं में अपने उम्मीदवार उतारने की घोषणा नरसिया गायसमुद्र साहब ने की है. कल्याण डोंबिवली महानगरपालिका वार्ड नंबर की बात की जाए, वार्ड नंबर 8, 9, 10, 16, 17, 18 से कुल 122 पैनलों के उम्मीदवार उतारने की घोषणा पार्टी प्रमुख नरसिंह दत्तू गायसमुद्र साहब ने की है. सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि क्रांतिकारी सर्वांना जय भीम. ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिका तसेच जेवढे पण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाकडून आम्ही सर्व उमेदवार उभा करणार आहोत. त्यामध्ये आम्ही जिंकून येण्याचा पूर्ण प्रयत्न पण करणार आहोत. आणि जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांना आपलं जाहीर आव्हान आहे की ज्यांना कोणाला सपोर्ट नसेल त्यांनी आपल्याकडे येऊन त्यांना आपला चांगला दांडगा सपोर्ट असणार आहे. आणि त्यांना एवढीच विनंती आहे की जे आजपर्यंत आपल्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, 7 ते 8 वर्ष झालेले आहेत, ह्याच्यामध्ये पूर्ण जे अधिकारी असतील त्यांचा सर्व समावेश असेल, परंतु त्यामध्ये कोणत्याही नगरसेवकाचा समावेश नव्हता. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये सर्व नागरिकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण जे आता मतदान करणार आहोत, सगळ्यांना माहिती आहे की काय घोळ आहे काय झोल आहे, ठीक आहे, तो वेगळा विषय आहे. परंतु आपल्याला योग्य उमेदवार आणि योग्य मतदान कोणाला करायचं आहे ते चांगल्यापैकी माहीत आहे. तो झोल आहे की नसेल ते तर विषय पुढचा आहे. परंतु आपण सर्वांना की एकच विनंती आहे की त्यांनी योग्य उमेदवार निवडावा, जेणेकरून जो आपल्या म्हणजे जमीन लेवलचा असेल, जो कोणी पैसेवाला असेल तो तर पैसे वाटण्याचा प्रयत्न तर करणारच, आणि जो कोणी पैसे पण वाटण्याचा प्रयत्न करत असेल ना त्याला आम्ही नक्कीच पकडून देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण की आम्ही जरी उमेदवार उभा करतोय परंतु आमचे जे नाते संबंध आहेत ते तळागाळातील लोकांसोबत आहेत. आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहेत की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आमचे चांगले उमेदवार निवडून येतील. आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी आणि सर्व उमेदवार जे आहेत आमचे नेतिवलीचे आमचे धावारे साहेब आहेत, हरीश शिंगळे साहेब, टाटावरून रोहित राठोड आहेत, नाना गायसमुद्रे म्हणजे मी आहे, अजून आम्ही वापस मुंबऱ्यामधून सुद्धा उमेदवार उभे करणार आहेत. इस्लाम खान म्हणजे आपले अरबाज भाई आहेत. अजून जे आम्ही काही डिक्लेअर केलेले नाही ते सुद्धा आम्ही तुम्हाला एक्सपोज करणार आहोत पुढचे उमेदवार. यामुळे आम्ही येणाऱ्या हा आगामी निवडणूक काळामध्ये चांगल्यात म्हणजे जास्तीत जास्त उमेदवार उभा करणार आहेत. आणि आपले ते नेतिवलीचे सय्यद साहिल रेवडी हे सुद्धा आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी दक्षता घ्यावी की येणाऱ्या ह्या निवडणुकी काळामध्ये चांगलं मतदान करून योग्य प्रामाणिकपणे असणारा उमेदवारच निवडून द्यावा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. क्रांतिकारी. जय भीम सर्वांना.